आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज. पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी. वडूज येथील हुतात्मा स्मारक देतायत त्याग व कर्तव्याचं स्मरण. स्वातंत्र्याच्या आंदोलनात 9 हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल. कारण स्वातंत्र्याची मधुर फळं मुक्तपणे चाखणाऱ्या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग व आजचे कर्तव्य याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचे स्मरण करणं हे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे वडूज येथील हुतात्मा स्मारक देतायत त्याग व कर्तव्याचं स्मरण. खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून राज्याला परिचित आहे. मात्र या तालुक्यातील काही गावं आपल्या वैशिष्ट्यानं प्रसिद्ध आहेत. या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज इथं 9 स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1942च्या चळवळीत सारा देश खडबडून जागा झाला होता. महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडोचा इशारा दिला आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले. बॅरिस्टर अप्पासाहेब पंत, बंडोपंत लोमटे, गौरीहर सिंहासने, दादासाहेब साखवळकर, नानासाहेब आयाची, पिलोबा वडूजकर, रामभाऊ नलवडे, माणिक जोशी, बापूराव कचरे यांनी गावोगावी गुप्त बैठका घेऊन 9 सप्टेंबर 1942 रोजी वडूज इथं मामलेदार कचेरीवर मोर्चा यशस्वी करण्याचं ठरवलं. 9 सप्टेंबर 1942ला हा विराट मोर्चा जयरामस्वामी वडगाव इथून सकाळी 6 वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात शेकडो लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता, तर मातृभूमीच्या मुक्तीसाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी 6 वाजता निघालेला मोर्चा दुपारी 11 वाजता वडूजला येऊन पोहोचला व 12 वाजता कचेरीवर आला. त्यावेळी गोऱ्या शिपायांचा कडक बंदोबस्त होता. मामलेदार अंकली तर फौजदार बिंडगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशुराम घरगे खांद्यावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. वंदे मातरम, भारत माता की जय अशा गगनाला भिडणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून 150 फुटावर असलेल्या गोविंदराव महादेव शेंदे यांच्या घराजवळ अडवला. अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तिथंच बैठक मारली. मात्र कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तेही पायावर गोळ्या मारायच्या असतात. परंतु ब्रिटिशाच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या परशुराम घारगे यांच्यावर एकामागून एक अशा गोळ्या झाडल्या आणि इतरांनाही बंदुकी चालवण्याचा हुकूम दिला. एकच धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागी 5 जणांनी हौतात्म्य पत्करले. 4 जण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले. शेकडो जण कायमचे जायबंदी झाले. यात परशुराम श्रीपती घारगे, किसन बाळा भोसले, खाशाबा मारुती शिंदे, सिंधू भिवा पवार, रामचंद्र कृष्णा सुतार, बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर, श्रीरंग भाऊ शिंदे, आनंदा श्रीपती गायकवाड या 9 जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले. कुणीही नातेवाईक जवळ नसताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. उलट वडगावला जाऊन लोकांचा छळ केला. वडगावचे पोलीस पाटील खाशाबा घारगे यांना पोलिसांनी हातपाय बांधून रक्त ओकेपर्यंत बेदम मारले. याबद्दल मामलेदार अंकली व फौजदार बिंडगिरी यांना मात्र बढत्या देण्यात आल्या. वडूजच्या मामलेदार कचेरीवर स्वातंत्र्याचा झेंडा फडकवू पाहणाऱ्या या हुतात्म्यांनी एकामागून एक आपले ध्येय ठेवले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले हे वडूज इथं आले असता त्यांनी जालियनवाला बाग सारखी एक पवित्र वास्तू बनवण्यासाठी हुतात्मा स्मारक उभं करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे या हुतात्म्यांच्या विचारांची साक्ष देण्यासाठी अनेक हुतात्मा स्मारक राज्यभर आहेत. क्रांतिकारकाच्या पेटलेल्या वातावरणाचा दाह खटाव तालुक्यात ब्रिटिश सत्तेला तीव्रतेतून जाणवत होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनात 9 हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल. कारण स्वातंत्र्याची मधुर फळे मुक्तपणे चाखणाऱ्या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग
व आजचे कर्तव्य याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचे स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरते. हुतात्मा न्यूजसाठी अक्षय जाधव, वडूज प्रतिनिधी.